फ्राईज म्हटलं की मुलांचा आवडता स्नॅक, पण बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे बनवायला वेळ नसतो किंवा कधी-कधी अगदी तेलकट बनतात. तर त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे ही रेसिपी. नक्कीच बनवून बघा. अशी मेहनत घेतली की वर्षभर हे फ्राईज काढायचे, तळायचे आणि खायला तयार. आणि अजिबात तेलकट बनत नाही, एकदम हलके बनतात, चवीला पण छान लागतात. तुम्हाला हवे ते मसाले ह्याच्यावर घालायचे आणि खायला तयार. मुलंही खुश, आपणही खुश. आणि उपवासालासुद्धा हे चालतात, त्यामुळे अगदी उपवास असल्याच्या दिवशी आपणसुद्धा हे खाऊ शकतो. तर चला तर बनवायला घेऊयात हे पटकन बनणारे फ्राईज. त्यासाठी मी इथे 3 किलो बटाटे घेतलेले आहेत. ते 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे त्याच्यावरची धूळ आणि माती निघून जाईल. एका मोठ्या गंजात पाणी घेतलेलं आहे आणि एका मोठ्या ताटातसुद्धा. तर बटाटे इथे दाखवल्याप्रमाणे सोलायचे. सोलल्यानंतर जे गंजात पाणी घेतलेले आहे त्याच्यामध्ये घालायचे, म्हणजे ह्याचा रंग बदलणार नाही, रंग तसाच राहील आणि त्यामुळे आपले फ्राईजसुद्धा छान बनतील. शक्यतो मोठे बटाटे घ्यायचे, म्हणजे फ्राईजचे आकार छान आपल्याला कापता येतील. सध्या मार्केटमध्ये अगदी छान बटाटे आलेले आहेत, तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा. शिवाय आता लवकरच मुलांना सुट्ट्या लागतील, तर मुलांना मध्ये मध्ये खायला हवं असतं. बाहेरचं पॅकेट फूड काही देण्यापेक्षा हे असे फ्राईज बनवून ठेवले आणि घरीच तळून दिले एखाद्या सॉससोबत किंवा एखाद्या चटणीसोबत, तर त्यांनाही आवडतील. सर्व बटाटे सोलून झालेले आहेत. त्यानंतर मी एकदा परत ह्याचं पाणी बदललं आणि आता आपण एक किसणी घेऊ. साधारणपणे जी चिप्स बनवायला किसणी असते तिचा ब्लेड व्यवस्थित मोठे स्लाईस पडतील असा सेट करून घेतला आहे मी. हे किसणीवर किसल्यामुळे काय होईल की एकसारखे आपले बटाट्याचे स्लाईस पडतील आणि एकसारखे आपले फ्राईज आपल्याला कापून घेता येतील. तर असे बटाट्यांचे आपण स्लाईस करून घेऊया. बऱ्याचदा पावसाळ्यात फ्राईज बनवायचे म्हटलं तर एकदम नरम पडतात, ते कुरकुरीत बनत नाहीत. तर ही जी वाळवण रेसिपी आहे ही जर करून ठेवली तर पावसाळ्यात अगदी काढायचे, तेलात तळायचे आणि खायला तयार. आता मी इथे कमी जाडीचे स्लाईस काढलेले आहेत, तुम्ही ह्यापेक्षा जास्त जाड बनवले तरीही चालतात. सर्व चिप्स करून झालेले आहेत आपले जाड जाड. आता 2 ते 3 स्लाईस घ्यायच्या ह्या बटाट्याच्या चिप्सच्या आणि धारदार सुरीने इथे दाखवल्याप्रमाणे ह्याचे फ्राईज बनवून घ्यायचे. शक्यतो धारदार सुरी वापरायची, म्हणजे अगदी सहज कापल्या जातात. फ्राईज कापून झाले की लगेच पाण्यात टाकायचे, म्हणजे ह्याचा रंग असाच राहील. बाहेर जर ठेवले तर रंग काळा पडण्याची शक्यता असते. वाळवण रेसिपीज करताना छोट्या छोट्या गोष्टी पण काळजी करावी लागते, कारण की ह्या वस्तू आपल्याकडे वर्षभर असतात, टिकवून ठेवायच्या असतात, म्हणून काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे. तर आपले सर्व फ्राईज कापून झालेले आहेत. पाण्यात ठेवायचे, छोटासा तुरटीचा खडा टाकायचा ह्याच्यामध्ये. त्यानंतर 1-2 तास असेच ठेवून द्यायचे. परत एकदा हे पाणी बदलायचं आणि आता आपण ह्याला शिजवून घेऊ. स्टीलच्या गंजामध्ये अर्धा गंज एवढं पाणी घेतलं आहे. उकळी यायला लागली की त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे मीठ घालूया आणि पाण्यात ठेवलेले फ्राईज चाळणीत काढायचे.
उकळी आल्यानंतर आणि ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे लगेच. आता झाकण ठेवून 5 ते 6 मिनटं शिजू द्यायचे. 1-2 मिनिट मागे पुढे होऊ शकतो. आता इथे दाखवल्याप्रमाणे अगदी हाताने सहज हा फ्राईज तुटला म्हणजे परफेक्ट शिजला असं समजायचं. आता एखाद्या चाळणीवर किंवा इथे दाखवल्याप्रमाणे दुरडीत काढून घ्यायचे आणि वाळवायला टाकायचे. 3-4 दिवसात अगदी आरामात वाळले जातात. बघा 4 दिवसानंतर अगदी व्यवस्थित वाळल्या गेलेले आहेत. आता आपण हे तळून बघूया. तेल छान तापलं की हे फ्राईज घातले ह्याच्यामध्ये आणि बघा लगेच तळल्या जातात. तर आपले फ्राईज तयार आहेत वाळवण्याचे. एकदम हलके बनलेले आहेत आणि अजिबात तेलकट बनत नाहीत. बघा तोडून दाखवते. एकदम खुसखुशीत बनतात. अगदी हलके, अजिबात कडक बनणार नाहीत. खूप सुंदर बनतात. आता तुम्हाला हवा तो मसाला ह्याच्यावर घालायचा एखाद्या सॉससोबत किंवा चटणीसोबत किंवा अगदी नुसते तसेही खाल्ले तरी छान लागतात. शिवाय उपवासाला सुद्धा चालतात. एकदा थोडीशी मेहनत आणि वर्षभर अगदी वाटतील तेव्हा हे काढायचे, तळायचे आणि खायला तयार. मुलं असो की मोठे असो सर्वांना आवडतील असे बनतात. तर नक्कीच बनवून बघा ही वाळवण रेसिपी. धन्यवाद.